महाराज, आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर माऊली खंडागळे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडली. ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत लोकशाही आहे, कोणी पुढे जावं द्या. त्यांच्या पत्नी आता त्या गटामध्ये उभ्या आहेत जिल्हा परिषदेसाठी. काय कितपत फायदा होईल, तोटा होईल? आदरणीय तालुकाप्रमुख माऊली शेठ खंडागळे मशालीचे तालुकाप्रमुख होते. यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सोडायला नव्हतं पाहिजे. कारण की शिवसेना पक्षाने त्यांना भरपूर काय दिलेलं आहे. ते झेडपी झाले, पंचायत समिती झाले, त्यानंतर बाजार समितीवर पण आहेत आणि आमच्या मनातील मशालीचे ते आमदार होते. काही कारणास्तव मधल्या घडामोडीमध्ये शिवसेनेत जाऊन आमदार होतील ना, सोनवणे खासदार होतील. असं होणं आता अशक्य आहे. सांगायचं तात्पर्य किंवा मधल्या घडामोडीमध्ये माऊली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून शिंदे गटामध्ये गेले. का गेले, कसं गेलं, पूर्ण तालुक्याला माहीत आहे. आणि तसं त्यांना गट नारायणगावचा पण होता उभा राहायला सगळं. त्याच्यानंतर ते मशालीकून सुद्धा त्यांच्या मिसेसला उभं करू शकत होते, पण त्यांना वाटलं मशालीची ताकद कमी होते काय. पण नाही, माऊली साहेबांनी जो पक्ष सोडला आहे, माऊली साहेबांना 100% याचा फटका बसणार आहे. कारण की मला दुःख होतं आहे साहेब, का माऊलींनी खरंच काय होतं, माणूस सोडून गेला म्हणून त्याच्या विरोधात बोलणं योग्य नाही. पण माऊली साहेब हे तालुक्यामध्ये एक मशालीचे आमदार म्हणून फिरत होते. जर काही घातपात झाला, जर माऊलींची मिसेस पडली, घातपात झाला म्हणजे बाबा जर राजकारणात घातपात झाला म्हणजे घातपात होणे म्हणजे पडणे. जर पडले पराभव होणे. जर पराभव झाला तर माऊलीचं अस्तित्व काय. त्या काळामध्ये माऊलींना खूप त्रास होणार आहे. तेव्हा माऊलींनी पक्ष सोडायलाच नव्हता पाहिजे. आणि काय होतं का, पक्ष सोडायचं असं मूलभूत मग त्यावेळेस जेव्हा आमदारकी होती तेव्हा माऊली मशालीकडून उभे राहणार होते. सत्यशील दादाला नंतर तिकीट झालं, मग ते सगळं व्यवस्थित झालं. त्यावेळेसच माऊली जर उभे राहिले असते आणि त्यावेळेस जर उभे राहिले असते तर माऊलीची ताकद समजली असते. आता जिल्हा परिषदेसाठी माऊलींनी ताकद आजमायचा जो प्रयत्न केला आहे, पण याच्यात जर काही धोका झाला तर माऊलीच्या अस्तित्वाला त्रास होणार आहे. तेव्हा माऊलींनी पक्ष सोडणं उचित नव्हतं. आता ते त्यांचा प्रश्न आहे. पक्ष सोडल्याचा फटका बसेल? हो, 100% बसेल. आता तुम्ही आशाताईंच्या पण चाहते आहात. काय आशाताईंबद्दल? गुलाब शेठ, संतोष चव्हाण, संतदाई भगत. आता त्या गटामध्ये काय झाले, त्या गटामध्ये म्हणजे आमदारकीची निवडणूक लागल्यासारखे झालेले आहे. कारण की जुन्नर तालुक्याचं पूर्ण लक्ष त्या गटावर आहे. गुलाब शेठचं 5 वर्षाचं काम, संतोष शेठचं बाजार समितीतलं काम, संध्याताईचं काम आणि आशाताई तर झंझावात आहे तालुक्यामध्ये. म्हणजे मी मागंही सांगितलं होतं, तुम्ही एकदा माझी बाईट घेतली होती की बाबा ताईंनी विकासाचं एक प्रकारचं जसं पक्षाचं कोटा असं तसं विणलं आहे तालुक्यामध्ये. ताई कामाच्या आहेत आणि त्या कामाच्या जोरावर ताईंना 3 ते 4 वेळा जिल्हा परिषदमध्ये जाता आलेलं आहे. आणि अजूनही मला वाटतं शेवट मराठी माणूस हा भावनिक असतो. ताईंना जिल्हा परिषद जाता यावं यासाठी कुठला तरी मार्ग मोकळा केला पाहिजे. म्हणजे सांगायचं तात्पर्य ताई झेडपीमध्ये खूप कामाच्या आहेत. आणि झेडपी जसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठलंही सरकार आलं तरी 6 वेळा उपमुख्यमंत्री होणारे अजित पवार होते. कारण की त्यांना ग्राउंड लेवलची सगळी माहिती होती. तसं जिल्हा परिषदेमध्ये ताईंची गरज आहे. आणि त्या जिल्हा परिषदेमधून कामं कशी घ्यायची, कशी आणायची ही ताईंना म्हणजे हातखंडा आहे ताईंचा. तेव्हा ताईंना झेडपी होण्याची गरज आहे आणि तालुक्यासाठी ते फायद्याचं आहे. आशाताईंचं चिन्ह कमळ आहे. आपल्याकडे शेतकरी वर्ग थोडंसं कमळावर नाराज आहे. आता कसं होतं, कमळ म्हणलं का माझ्यासारख्या माणसाला तिरस्कारच येतो. कारण की महाराष्ट्रामध्ये चाललेल्या आता आमच्यासारख्या पक्षाचा जो आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जो आज पक्ष आहे शिवसेना, त्याच्यामध्ये फोडाफोड करो म्हणजे तोडाफोडा आणि राज्य करा हे जे भाजपचं आहे त्याच्यामुळे त्या कमळामुळे ताईंना फटका बसू शकतो. कारण काय झालं की आपला शेतकरी वर्ग आहे. आज पवार साहेबांचं खूप मोठं योगदान आहे. आज आपण काल पाहिलं, मी कधीही उभ्या आयुष्यात मी 15 वर्षापासून राजकारण करतो, कधी घड्याळाला मतदान करा असं म्हणलो नव्हतो. म्हणायची वेळ आली कारण की सत्य समोर येतं आहे का शेतकऱ्यांचे कैवारी असेल तर पवार घराणा आहे, राष्ट्रवादी पवार पक्ष आहे. आणि त्यांना आमच्या उद्धव साहेबांच्या जेव्हा राजकारणामध्ये उलथापालथ होती, पवारांनी हात दिला, एक वडिलासारखा हात देऊन उद्धव साहेबांना उभं करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे कमळावर थोडे नाराज आहेत. तालुका 100% नाराज राहील. त्याच्यामुळं
हे तर 100% तुम्ही विचारला जो प्रश्न आहे बाबा कमळाचं काय, कमळाला मतदान होईल का, थोडासा त्रास होऊ शकतो. कमळाचा फटका आशाताईंना होईल का विकासाच्या जोरावर किंवा कामाची? ताईंकडे फायदा फक्त विकासाचा जोर आहे, पक्ष नाही. म्हणजे कमळावर मतदान होणं थोडं मला वाटतं, म्हणजे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या माइंडचा असलो तरी पण शेतकरी वर्गामध्ये कमळावर थोडं नाराज आहे. कारण की वाढती जे खतं औषधं आहेत याची जी काय वाढती रेट आहेत ते खूप घातक आहेत. म्हणजे बाबा 600 रुपयाची गुण 1200 डायरेक्ट 1800वर. ते शेतकऱ्यांचं काय झालं, उत्पन्न त्याच ठिकाणी राहिले आणि खर्च वाढले. त्याच्यामुळे कमळाला तालुका स्वीकारेल असं वाटत नाही आणि कमळाला मतदान नाही होणार साहेब. मग आशाताई बुचकेंना तुम्ही म्हणताय विजय होणार, कशाची जोरावर? ही माझी भावनिकता आहे. विकासाच्या कामावर ताई जर झेडपी झालं तर ह्या विकासाच्याच कामं होतील ना, कमळाच्या चिन्हावर नाही. आशाताई पक्षाच्या जोरावर नाही पण कामाच्या जोरावर 100% निवडून येतील. त्या परिसरामध्ये मी पाहिलं का बाबा खूप मोठी म्हणजे ठाकरवाड्या असतील विकास कामांची जी गंगा आहे ते ताईंनी खेचून आणलेली. मग ताई नारायणगाव गटामध्ये पण उभ्या राहिल्या होत्या, तिथं सुद्धा खूप मोठी विकास कामं केली. त्यानंतर त्या गटामध्ये आता 2-3 वेळा त्या उभ्या राहिल्यात. विकासाची महागंगा आहे, त्या महागंगेच्या आशीर्वादाने, विकासाच्या महागंगेच्या आशीर्वादाने ताई निवडून येतील. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.